राजाची मुलगी आहे, हा राजाची मुलगी आहे. राजाला खऱ्या अर्थानं अपमान वाटू लागला राजा. अरे गावागावात गल्ली गल्लीमध्ये खऱ्या अर्थानं तिने पायात पैंजण घालावे, गळ्यामध्ये विणा घ्यावा आणि विणा घेऊन नाचावा राजावा गल्ली गल्लीमध्ये. बापाला अपमान वाटला. राजाची कन्या आहे आणि गावागावात जाऊन भजन करते, गल्ली गल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी विणा घेऊन नाचते. राग आला बापाला आणि हातामध्ये विष घेतलं आणि आपल्या पोरीला पाजलं. हा विष पाजलं. पण विष पाजून सुद्धा जी खऱ्या अर्थानं भगवंतामध्ये विलीन होते ना, हा जी देव स्वरूप होते ना, ती म्हणजे मीराबाई. बरोबर आहे. का देवात विलीन झाली? हा विष पाजून सुद्धा का खऱ्या अर्थानं ती मरण नाही पावली? त्याचं कारण असं आहे, अरे देवाची दास्यत्व स्वीकारलं, त्याचं अनुसरण केलं. विष का प्याला राजा जी ने भेजा, पीवत पीवत मीरा हासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची 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 रे. हो विष का प्याला राजा जी ने भेजा, पीवत पीवत मीरा हासी रे. अरे असं भजन असलं पाहिजे, हा असा भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे. अरे तो भगवान परमात्मा आपली सेवा केल्याशिवाय राहत नाही, तो भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे आल्याशिवाय राहत नाही. काय भाव असेल, काय अंतकरण असेल महाराज. अरे जी माय रात्रंदिवस त्या देवाचं भजन करते. जीवन आपलं असलं पाहिजे ना. अंतकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याची ज्योत पेटलेली आहे, हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. त्या देवाचं अनुकरण केलं पाहिजे, त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे. राजा आपल्या जीवनामध्ये आपण भजन करतो, आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो, पण आपली भक्ती अशी असते, अंगाला आला ताप, देवा तू माझ्या बापाचा बाप, आणि अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या बापाचा मी बाप, अशी आपली अवस्था आहे राजा. अरे भजन करा पण प्रेमाने करा, मदत वाजवा पण प्रेमाने वाजवा, कीर्तन करा पण ते प्रेमाने करा, अंतकरणातून करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय देवा, अशी सेवा करा, अशी सेवा करा. अरे देवाचं भजन करत असताना आपण देव रूप झालो पाहिजे, अशी सेवा करा, असं भजन करा. विष पाजलं आपण, पण तरी सुद्धा हसत हसत त्या मीराबाईनं ते विष प्राशन करावं. हो हे कशामुळे झालं, हे सगळं कशामुळे घडलं, तर केवळ आणि केवळ माझ्या मीराबाईनं त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं, त्या देवाचं अवलोकन केलं, त्यांना अनुसरण त्यांचं केलं. म्हणून अरे घात जीवनामध्ये होतोय, पण तरी सुद्धा श्रद्धा सोडली नाही, तरी सुद्धा भजन सोडलं नाही.
ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली 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 हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन गली गली हरि गुण गाने ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन लागी लगन लागी लागी लगन लागी लागी हो तुम्ही म्हणता तुलाच काय करायचं का महलों में पली बन के जोगर चली मीरा रानी दीवानी कहाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन अरे अशी भक्ती असली पाहिजे असा भाव असला पाहिजे असं आपण त्या देवाला आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे तेव्हा कुठेतरी देव भेटत असतो. लोक म्हणतात आम्ही रात्रंदिवस भजन करतो तरी देव आमच्या स्वप्नात येईना. अरे आपलं भजन असं आहे मी मगाशी बोलून गेलो आहे की नाही. हा आपलं भजन हे इथून इकडे आहे महाराज कुठून गळ्यापासून वरती आहे. हा लोकाला बरं वाटल असं आपलं भजन आहे. हा. पण लोकाला बरं वाटावं यासाठी कीर्तन नसावं लोकाला बरं वाटावं यासाठी भजन नसावं लोकाला चांगलं वाटेल म्हणून मृदंग वाजन नसावं. कीर्तन आपण ऐकतोय किशोर भाऊ मला खरं सांगा कीर्तन कशासाठी ऐकायचे. कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तनकाराने कीर्तन करत असताना तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी कीर्तन करावं. असं कीर्तन करावं का तुमचं चांगलं व्हावं असं कीर्तन करावं. हा पण बहुतांशी लोकांना चांगलं वाटावं यासाठी कीर्तन असतं. पण राजा हो अरे कीर्तन करत असताना कीर्तन चांग आणि होय हरिरूप अशी अवस्था कीर्तनकाराची पण झाली पाहिजे आणि बसणाऱ्यांची पण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं याला कीर्तन म्हणतात. नाहीतर आपण असे कितीही कीर्तन ऐकले ना बरं का हा कितीही भजन ऐकले तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात परिवर्तन होणार नाही. चांगलं ऐकायला शिका चांगलं बोलायला शिका. माझ्या मीराबाईनं अरे त्या देवाचं अस्तित्व स्वीकारलं त्याचं अवलोकन केलं. परिणाम काय झाला विष पाजलं हो पण तरी सुद्धा देवाशी अंकित मीराबाई झाली. याचं कारण असं आहे माझ्या मीराबाईनं त्या अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप भगवान परमात्मा त्याचं दास्यत्व स्वीकारलं. विठाला